बाई ग लयच बोर होऊ लागला आज. यांना आता किती उशीर होतो काय माहिती आज याला एवढं पाण्या पावसाचा. कोणाचा नंबर आहे गड्या? हॅलो हॅलो हां कोण? अरे रवी काय म्हणतो? काय चाललंय? हो मी पण एकदम मजेत. पण तू कसा आहे? ए तुझं लग्न झालं कधी? किती वर्षाची आता? 5 वर्षाची मुलगी झाली. बापरे. हा का? तू काम काय करतो रे आता? हा ना. अरे वा किती छान झालं ना. हो का? ए ते लहानपणीचं नको काढत जाऊ काही पण. मग हा मग तेव्हा मी लहान होती म्हणून लंगडी लंगडी जास्त खेळायची. मग पण मी कबड्डी कबड्डी बी खेळायची माहिती का. चॅम्पियन होते. आज पण चांगला चांगला हात धरत नाही आपल्या कबड्डीला. मग अरे विषय का. आता कसं लग्न झालं ना रे मग सगळ्या गोष्टी आपल्याला एका एका हिशोबाने एका एका वयानंतर प्रत्येक गोष्टी थांबावं लागतात ना कुठेतरी. असं काही नाही बाबा. तुला सांगू का नवरा मला एकदम देवामान सारखा भेटला. कधी कोणत्या गोष्टीला नाही नाही काही नाही काहीच नाही. काहीही करतो कधीच काही बोलणार नाही मला. येण्या जायला टोकले कारण आपण कधी चुकीचं वागत नाही. हो हो नाही रे त्यांचं काम वगैरे चालू असतं ना त्याच्यामुळे नाही नव्हता रे तिकडे आता संभाजीनगरला. तूच आहे ना आमच्या नाशिकला अंजनेरीमध्ये. हा अंजनेरीमध्येच तू. आणि अंजनेरीला अगं बाई गो कधी आलेला आहे? मी तू फेसबुकला बघितलं. बाई काय येडा पोरगा. किती काळांतरावर आहे? एक काम कर मला एक घरी येतो का मग तू? अरे काही नाही होत मिस्टरांना सवय आहे. बरं ठीक आहे. हा मग मला आहे ना टाकून ठेव मी हा येते चल. का बाबूराव काय म्हणता? काय काही चहा पाणी करायचंय का? आता तू बोलत फोन आता काय तू काय नाही मला थोडंसं काम होतं बाहेर. बाहेर ते शेतातलं काम झालं का सगळं? हा ते आवरून आलं. आज ती पेरणी होती सगळ्या बाया येऊन गेल्या का? हा सगळं व्यवस्थित कामं झाले? बरं झालं एकदाचे काम आवरले. आता काय नाही पण तेवढं मोटर चालू करून आणि पाण्याची टाकी भरून घेतो. हा हा चालेल चालेल. तेवढंच राहिलं. बरं मी काय म्हणते आजच्या दिवस तुम्ही चहा करून घ्या. मी आता बाहेर जाऊन येते थोडंसं काम मला. बरं चालेल. हा चहा आणि पितो आणि चहा पिऊन जातो मोटर चालू करून टाकी भरून घेतो. मी 3 8:30 9ला येतात ना. मी 8 वाजेपर्यंत येते घरी. संध्याकाळी हा मग आता किती 5 वाजले. आता 2-3 तासात आले मी. नाशिक कुठं चालली तू? इथे नाशिकला चालले. काय अहो जरा काम आहे ना त्याच्यामुळं. ते बचत गटाचा हप्ता भरला नव्हता ना त्या मॅडमनी बोलवलं तिकडं. हा का? हा हा पण जाईन लवकर. हा येते जेवण जरा हा हा जेव लागून राहतो. हा चालेल चालेल येते मी लगेच. हा ये आणि त्यांचा फोन होता सांगा मी बाहेर गेली होती म्हणून. बरं चालेल. शेतात तुला येईल फोन मला का येतो? हा याला वहिनी का बचत गट लावला का? समजून येत नाही वहिनी. आता नाशिकला गेली एवढं लांब आता काय आला. हां फोन सगळे कामं होते हां पकड जीवाची वाढताड करायला गेली एवढं लांब. आता 8 वाजता का 9 वाजता गेला यायला. चल बाब्या करा जावा चहा प्यावा परत मोटर चालू करून टाकी भरून घ्यावा. काय करतो? ए रवी कसा आहेस तू? मी तर ओके. तू कशी आहे? हे कसला भारी दिसायला लागला ना तू आता. काय करणार आधी नव्हतं दिसत का? अरे आता आधी एवढं कोण लक्ष देतं. आता प्रत्येकाचं काही काही काम चालू तेव्हा आता आपल्या सगळ्या क्लासमध्ये पुरी एंगेज होत्या त्याच्यामुळे एवढं कुणाला वेळ नव्हता. बरं काय चाललं कसं आहेस बाकी? काय नाही बस चालू आहे आपलं काम. फॅमिली वगैरे व्यवस्थित सर्व आहे? व्यवस्थित आहे. बायको वगैरे सर्व काम वगैरे कसं चालू आहे? काम पण व्यवस्थित आहे. सर्व. आणि इकडचे कोणते कामं घेतलेले तू? आहे ना डॅम आहे ना डॅमचं काम घेतलंय मी. हा का? हा. अरे वा. आणि आमच्या डॅमचं काम मला माहित नव्हतं तुझ्याकडे आहे म्हणून. नाही ना ते आता भेटलं आपल्याला. अरे मग घरी चाला असतं तू घरी का नाही म्हटला? ते साहेब येत आहे ना लाईन लावतो ना मी लाईन लेवल आणि सर्व. मग संध्याकाळी जेवायला घरी आहे मी त्यांना सांगते का क्लासमेट आलेला म्हणून. ऍक्च्युली कसं ना मी एक ना रूम घेऊन ठेवला इथं हा हा कंपनीचा. तर त्याच्यामुळे ना मग मी सर्व जेवण खावण सर्व तिथे अरे मग तुला अगोदर माहित नव्हतं का मी नाशिकलाच राहते मग मला फोन करून डायरेक्ट मला आहे ना नाशिकला प्रॉपर कुठे माहित नाही ना. माझा नंबर कोणाकडनं भेटला तुला? अगं तुझा नंबर आहे ना खूप अवघड होईल भेटणं.
पण विषय काय झाला, आपला जो कॉलेजचा ग्रुप होता ना हा हा. त्याच्यावरती मला भेटला. अरे हा, कॉलेजच्या ग्रुपवर, त्या ग्रुपवर मी आज त्यांचा पण नंबर आहे त्याच्यामध्ये. हा ना. कारण माझं मध्ये मध्ये व्हॉट्सअप बंद होतं ना, हा, हा. मग मी त्यांच्याच मोबाईल मध्ये व्हॉट्सअप चेक करायचे. अच्छा. आणि त्यांचं काही टेन्शन नाही. अरे नाही ना. माझ्या घरी ना वातावरण खूप फ्रँक आहे. म्हणजे असं त्यांचं कधी हेच नाही की तू कुठे चालली काय चालली. पण आता कसं घरी मोठे जेट पण असतात. अच्छा. मी आज आहे ना न सांगता चालले माहिती का, मलाच कसं तरी वाटलं. मग घरी मिस्टर ड्युटीवर गेलेले आहेत. आणि मला इतका आनंद झाला ना, घरी काय सांगावं तेच कळालं नाही. आणि आता मी त्यांना घरी जेट होते त्यांना सांगितलं की त्यांचं नाव बाबूराव आहे. अच्छा. म्हटलं बचत गटाची मिटिंग आहे तिकडे चालले. आणि त्यांना मी म्हटलं असतं ना मी अशाच ठिकाणी चालले, ते म्हटले असते नाही खोटं बोलती म्हणून. बरोबर. असं आणि ते चुकीचं वाटतं ना तसं सांगायला. आता किती केलं तर गाव आहे, लोकांच्या नजरा वगैरे चुकीच्याच ठरल्या जातात. आता मी इथं बोलते तरी मला टेन्शन येते. घरी आहे ना, नाही, काय होतं, घरी आला कॉलेजचा मित्र आला जुना, मग ते नाही का घरी पण थोडंसं फील होतं ना. हा तर ते पण आहे. त्याच्यामुळं- नको जरी चांगले विचार हा. करणारे असले पण भीती वाटते ना शेवटी. बर, मम्मी पप्पा बरे आहेत ना? हो एकदम व्यवस्थित. ऐक ना, आमच्या नाशिकचा कुंभमेळा येतोय आता. अच्छा. हा, तर तुझ्या मम्मी पप्पांना आणि तुझ्या बायकोला पाठवून दे हा, इकडे. मग हे काम त्यासाठीच आहे ना, कुंभमेळ्याचीच तयारी हा, झाली ना. त्याचीच ते कळलं ना मला. पण त्यावेळेस आहे ना तुझ्या बायकोन त्यांना पाठवून, त्यावेळेस आहे ना तू रूम वर लावलं चालन, पण तुझे आई वडील आणि तुझी बायको माझी इथेच राहिली पाहिजे. नक्की नक्की आणि ते तुझं पिल्लू आहे ना, ते व्यवस्थित आहे एकदम. हा, मग ते मुलीला पण घेऊन ये. हो मग ती एक- बरं चल, मग संध्याकाळी येशील का जेवायला? बघतो ना मी आता इथलं नियोजन काय कसं सांगू आहे. रवी, मला इतका आनंद आहे एक्साइट मध्ये, मी काय बडबड करते ना तेच कळत नाही मला. पण छान वाटला. म्हणजे कसं असतं ना, लहानपणीचा मित्र एवढ्या वर्षानंतर भेटल्यानंतर एक त्या फिलिंग्सच वेगळ्या असतात. जरी पण ते आपण काय त्यावेळेस बोलत नव्हतो काही नव्हतं, पण एक ते असतं ना की आपल्या क्लासमध्ये होता पण तू नेहमी मागच्या बेंचवर बसायचा बाबा. आता मग काय करणार, आपण बॅक बेंचवर होतो, हाईट होती जास्त, त्याच्यामुळे मला हा ते, आणि मी बुट्टी असल्यामुळे मला पुढच्या पहिल्याच पुढचं, बेंचवर हा. बसावं लागायचं. तेच आणि त्या पाटील मॅडम नेहमी तो त्यांचा मार खायचा मागं बसायचं तर, पण मजाच यायची माहिती का. बरं चल येऊ मी. चालेल चालेल. बरं संध्याकाळी राहणार असेल तर मला कॉल मी कर. कॉल करेल आधी. हा चालेल चालेल. हा चल, मी येते परत तुला हो, मला सकाळी येते phone- हो भेटायला. चालेल. हा. स्वाती वैरे, स्वाती वैरे, काय बाबूराव? बरं मी काय म्हणतो ऐक ना, हा. त्या ताई त्या येऊ राहिल्या आपल्या, तर स्वयंपाक करून ठेव. नाही नाही, मला बाहेर काम आहे, मला बाहेर जायचंय बाबूराव. अहो त्या मुक्कामी येऊ राहिल्या. नाही नाही नाही, त्यांना म्हणा तुम्ही आजच्या दिवस हाताने करून घ्या, माझं इम्पॉर्टंट काम आहे, मला तिकडे जायचंय, बचत गटाचं काम आहे, मीटिंग आहे त्याची. म्हणजे ते आता एवढे लांब येणार, त्याला काय म्हणायचं तुमच्या हाताने करा काय वैरी. अहो बाबूराव, ते सारखे सारखे आपल्या इथे येत असतात, मला अर्जंट जास्त महत्वाचं काम आहे त्याच्यामुळे मला जायचंय. हा, त्यांना काय सांगा तो तुमचं बचत गटाचं काय सारखं सारखं तेच. आणि रिकाम बडबड नका करत जाऊ, बचत गटाचं काम आहे म्हणून चालले मी. यायला पाय पण नंद येऊ राहिली तिच्या आली तरी ती म्हणते हाताने करून घ्यायला लावा त्यांना, पण तिला बचत गटाचं महत्त्वाचं आहे. पाहुणे तसे काय रोजीच्या दारात रोज पडले, काय वागायचं आहे काही नाही. सांगावं लागेल ताईला का बाई ती याला 9 वाजायच्या का 10 वाजायच्या तुमच्या हाताने घ्या स्वयंपाक करतो. ह्याला फोन करून सांगू का, मी गेटवरच थांबते, आतमध्ये नको जायला. हॅलो, अरे मी गेटवर आलेली आहे. हा बर 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 बर, हा ये चला, दिसला दिसला. हा का? या ना. हा, जेवण केलं का? हा जेवण केलं मी आता. मग त्या दिवशी संध्याकाळी घरी का बरं नाही आला जेवायला? स्टाफ होता पूर्ण मॅनेजमेंट करायची होती मला. मग केलं असतं ना आपण, 10-15 जणांचा स्वयंपाक तर असं करू शकतो घरी. हॉटेलवर सांगून ठेवलंय, हा मेसवाल्यांना सांगून ठेवलंय. हा का, म्हणजे- त्या दिवशी इतकी वाट बघितली मी, घरी नाही सांगितलं पण तू आला, म्हटलं परत नको घरामध्ये वाद व्हायला. नको, कारण काय आजकाल खूप हो प्रॉब्लेम ना. वाढले ना. आणि खरं सांगू का तुला, आपल्याला गेट टुगेदर करायचं होतं ना, तेव्हा घरचे मला नाही का म्हटले माहिती का, माझे मिस्टर बोलले होते जा म्हणून. हा, हा. पण मग आहे ना, आता ते बऱ्याच ठिकाणी बघितलं गेट टुगेदरच्या वेळेसच बाया पळून गेल्या, 2-2 लेकरं सोडून. वा. मग त्या ठिकाणी मग मलाच वाटलं की यार नकोच, जरी आपलं काही चुकीचं नाही पण मग कसं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा होऊन जातो. गेट टुगेदर म्हणजे ते वर्गातले पोरं भेटणार हे ते, त्याच्यामुळे मीच त्यांना म्हटलं नका जाऊन, मी जातच नाही म्हटलं. नाही ना. हो बाबूराव काका, काय रे सोम? अहो काय इथं बसले? अरे बसते मग आता काय करतो, पाहुणे येऊ राहिले हा त्यांची वाट पाहू राहिले. आणि त्यात वहिनी गेली बचत गटाचं ते बरं पाहायला. हा का? हा अहो ती मग ते काकू म्हणे नाही का? काकू. 8-9 वाजतील म्हणे यायला. हं. पण तिला म्हणा अरे माई बहीण येऊ राहिले, स्वयंपाक करून ठेव त्याला जेवायला. पण ते म्हणा तिला आल्यावर करेल तर करेल, नाही तर मग ते आल्यावर त्याला स्वयंपाक करून खायला लावा म्हणून. काय सांगत हो? अहो ते जाऊ द्या, काकू नाही काकू, हा मला ते तिकडे दिसले हो रस्त्यावर.
रस्त्यावर ना मग बरोबर आहे ना तिने गाडी गेली नाही ना पाण्या पावसामुळं अहो, मग ते तो- बस ना हात देऊन जाणार आहे हा का हा, हा, तो एक माणूस होता हँडसम असा उंच उंच हा. त्यांच्यासोबत बोलतो ते आता मग रस्त्यावर आता आता ओळख पाळख निघाली म्हणजे बोलणारच आहे ना हा आणि तरी मग- पण मी 2-3 वेळेस पाहिलं तोच माणूस होता कोणी मग आता एखाद्याला जर तो माणूस जर तिच्या आधी उभा असेल रस्त्यावर पण तो एकच माणूस 2-3 वेळा होता ना गाडी गेली का काय विचारलं सकाळी बी होता दुपारी बी होता आता बी होता म्हणजे एकच माणूस अरे वहिनी आता गेली अहो सकाळी गेले होते ना काल हा 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 मग काल होते एक तोच माणूस आजही तोच माणूस आज काय होऊ शकतं ते मग तिथं मला बरं बचत गटाचं ते पाहायला गेले मग ते मला काय माहिती- तिलाच माहिती हो, आपल्याला काय माहिती नाही बरं जाऊ द्या आपलं सांगायचं काम आहे हा काय आपण सांगितलं बाकीच तुम्ही पहा बरोबर आहे की नाही? बरं मी येऊ का हा ये हा यायला ये आता खोटं नाही बोलायचं पण नेमकं काय आहे काय माहिती आता नसं सांगत येईल मला का बचत गटाचं पाहायला चालले बचत गटाचं तो म्हणतो काल आहे तोच होता माणूस आणि आज आहे तोच आहे यायला मग आपणही जाऊन पाहावं काय नाही मग तिकडे रस्त्यावर कुठंतरी उभी आहे म्हणा काहीतरी बोला ते वाटतं चला आपणही पाहून येऊ तेव्हा आपल्याला कळेल काय आहे काय नाही आजकाल आहे ना खूप म्हणजे विचित्र खूपच विचित्र कारभार म्हणजे कोणाच्या बायका कोणाची नवरे कोणासोबत पळून जाता हो ना. कळतच नाही लफडे एका सोबत आणि पळून गेलेलं एका सोबत आणि लग्न एका सोबत लईच अवघड आहे लग्न बाबा झालेलं बाया पण पळून जाते म्हणजे काय अर्थ आहे? मग त्याच्यामुळे गेट टुगेदर हा विषय बंद केला बरं आला आपल्या ग्रुपवरून पण तो विषय लेफ्ट झाला बरोबर बाकी काय म्हणतो अरे जाणार कधी तू इथून मी आहे ना साधारण अजून 8-10 दिवस आहे ना अजून 8-10 दिवस आहे आहे, का मग एकदा तरी घरी ये घरी आला ना म्हणजे बरं वाटेल जरा म्हणजे कधी तुला घरी ठीक आहे ना एक चक्कर मारतो ना मी थोडस बरं नक्की आहे पण घरी हा चालेल माझे चालेल. जेट 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 अच्छा नमस्कार तो हा बचत गट आहे का हा माझे मोठे जेट आहेत हा धीर नमस्कार हा नमस्कार कुठला आहे तू अहो मी ना पुण्याचा आहे मी इकडे काय करतोय मी काम घेतलंय हे तुमचं आहे ना डॅम अहो हे डॅमचे गव्हर्नमेंटचे काम आहेत ना सगळे ते त्यांनी घेतलेले आहेत मग नाही नाही, तू इकडे काय करतो मग मी ना इथं काम घेतलंय डॅमचं हा. गव्हर्नमेंटचे काम करतो बाबूराव तो इथे रवी नाव आहे त्याचं मग काय करायचं अहो सांगते मी तुम्हाला तो आपल्या गावात आलेला आहे असं हा, मग काय करायचं काय करायचं काय असे काय विचारताय अरे मग तू बरं 8-9 वाजले मी बचत गटाचं ते पाहायला चालले हा बहीण आली तर घरी तर स्वयंपाकाला नाही बनली आणि याच्या सगळं रवी सगळं गप्पा मारत बसली का हा मी म्हंटल ना म्हणजे मी घरी खरं जरी सांगितलं ना तर हाच तमाशा होणार होता हो तसं काही नाही आमचं आम्ही ना फक्त बोलत होतो अरे तसं नाही बाई तुला लाज वाटते का तसं नाही म्हणजे आज ते शिव बोलत होते का अहो बाबूराव काय बोलताय तुम्ही कळतं का खरं बोला ठाक नाही चावल्या हा त्याला काय टाकाटाकाची गरज आहे माझ्यासोबत बोला तुम्ही म्हणजे तू काय त्याची बाजू त्याचं काय घेऊ? त्याची बाजू घेऊ का बोलती बाबूराव मला एक सांगा भाऊला पोर करू का लगेच करा फोन हा? करा फोन काय वागू राहिले काय बोल काय वागू राहिली तुला म्हणजे? काय गावात चुकीचं तमाशा वागली? पाहिजे का? काय तमाशा केला मी हा? गावात अहो बाबूराव तुम्हाला माझी भाषा कळते का उलट मी त्याला म्हंटल तू घरी ये काय घरी बोली ते हा काय आला म्हणजे घरी तमाशा घालायचा आहे का अहो बाबूराव मला तसं नाही म्हणायचं मग? उलट त्यांना त्याला म्हटलं घरी जेवायला ये आणि पुढच्या वेळेस येताना बायको आणि आई वडील बी घेऊन ये जेवले बाई हा काका आपला पावरा आहे का ऐका ना कोणी बाबूराव नात्यातला आहे का आपल्या बाबूराव तुम्हाला प्रत्येक म्हणजे तुला बाई बहीण आली तिला नाही तुला स्वयंपाक करता आला आणि त्याला जेव घालून अहो राहिली का? तुमची बहीण इथं मागच्या चौकात राहती ती 17 वेळेस घरी येते खायला तिला कोण नाही म्हणतं तो माझ्या वर्गातला होता आणि नेमकं त्याने काय केलं ग्रुप आहे आमचा व्हॉट्सअपचा हा. त्याच्यावर नंबर त्यांचा पण आहे आणि माझा पण आहे हा. त्याने त्यांना फोन केला पण त्यांचा फोन लागला नाही कारण कंपनीत फोन 6 नंतर हातात देतात बर. त्यांनी काल त्या दिवशी मी लावला होता मग मी त्याला म्हटलं त्यांनी मला फोन लावला त्या दिवशी मी आले ना बचत गटाची मीटिंग हा. त्या दिवशी पण याच्याकडे चालू होती का म्हटलं हा काय म्हणत होता तुम्हाला न सांगायचं कारण असं होतं की कसं आपल्या गावामध्ये नाही चालत हे क्लासमेट वगैरे हा. मी त्याला एवढं पण बोलले की तू घरी ये सगळ्यांसोबत तुला ओळखू पण त्याचं असं म्हणणं आहे की नको लोक चुकीचा विचार करतील लोकांचं कसं आहे गावाकडे राहते तू तुला नको कोणी काही बोलायला मी त्याला आता बी बोलले का एक काम कर कुंभमेळा चालू होतोय ना तुझ्या आईला बायकोला आणि वडिलांना माझी इथं पाठवून दे आणि तू रूम करून राहा त्याने रूम केलेली इथं पण तो त्याला मी 10 वेळेस बोलली घरी जेवायला ये, तरी तो नाही म्हटला हा का? आणि वर्गातला आहे तो काल वाढत घेतला रे तो ये आपल्या रूम मध्ये अहो आमचे 10-12 लोक आहे स्टाफ आहे पूर्ण राहू 10-12 काय होतंय गज आमची 2-3 मजली मी माडी म्हटले त्याला म्हटलं जेवायला वर घरी नाही जा. वाटलं सर आम्ही खाली राहू ठीक आहे ना बघू आता आम्ही रूम तर बुक केलं ते कसं ना कोणाला त्रास द्यायला मला नाही आवडतो हा का आणि तुम्ही डायरेक्ट मला काही काही म्हणजे बोलायला classmate आहे लागले का तुम्ही
क्लासमेट आहे हा. अरे पण मग मला तर खरं सांगू जायचं ना मग अहो, याला पण- भेटायचं होतं बरोबर. काय नाही म्हणली असती अहो पण गावातले लोक कसे आहेत बाबूराव आपल्या? काय गाडले काय करते ते कसे आपल्या घरातले बोल माणसं मेन आहे तुला गावाचीच काय गेले बघा बरं आता तुम्हीच किती घाण बोलून गेले मला. मग माझा शौच वाढ रे मला तर सोम्या येऊन सांगू गेला तो मला बरं बाबराव काका तुम्ही इकडे का बसले आणि स्वाती काकू ना ते असा एक लंब माणूस आहे म्हणे लांब लांब केस आहे त्याचे त्याशी बोलती म्हणे कवच रस्त्यावर ते बोला असं नाही बरं त्याचं मुस्काडच जोडते मी आता. म्हणजे हे धंदे करतो का तो हं? कळ लावायचे. असं वाटलं गावात नको आपल्या वाड्यामध्ये चौदायचे का मग कोण माणूस आहे हा, बरोबर, इकडे क्लासमेट. बोलत होते ते हा तुम्ही मला सोबत यायचं म्हटलं तर मी येऊ दिलं असतं कोणला तुम्हाला. आणि मी काय लिहितो असं का म्हणजे अहो. मागं काय बघ तसं नव्हतं म्हणायचं मग? मला. अहो तुम्ही म्हटले असते ना मला येऊ दे बघू दे तू कुठं कुठं पैसे जाते काढायला? इथं यायला हो. आता मला तू म्हणले तर ना मी बाजारावर चालले म्हणून टॅम्पो हा तू बचत गटाचं म्हणली मला खरं कसं सांगू आणि मग हा बघ खरं कसं काय सांगशील तू पण बरं आता कळालं ना मग मला मग ये संध्याकाळी हा, येत लागलं संध्याकाळी हा जेवायलाच रूम तुझं तिकडेच राहू दे कारण नाही, नको जाऊ दे आमच्या आता. नाही तर रूम बाहेर उचलू जावाला नाही, जाऊ दे, रूम मी- कसं काय उचलू राहील तो नाही तू म्हणले का रूम तसंच राहू जावाला रूमवरच राहा तू फक्त जेवायला घरी ये म्हटलं. नाही जाऊ दे कसं ना भरून नाही वाटत ते मला हा मी तिकडच नाही तर हॉटेलला जेव आहे ना तिकडे जेवतो ना मी जेवत आहे ना हा तिकडेच आहे हा. ना रूम आमच्या बाबूरावला बी घेऊन जा जेवायला तुझ नाही रे भाऊ या तुम्ही मी दुसऱ्याच नाही खात बाबा ओळख ना पाळत मावली अहो, आपल्याला जेवण तर करायचं बाकी काय खायचं नाही रे बाबा या रात्री भले तुम्ही या तुम्हाला मी अजून ऑफिस पण तू आता किती दिवस येणार आहे ना 10-12 दिवस आहे अजून. अजूक हा किती काम राहील तो म्हणजे मी तसं ते काम आहे ना कमीत कमी 2 महिने चालणार आहे हा पण मी असं महिन्यातून आहे ना 2-2 4-4 दिवस बस येत राहील हा का आता पहिल्यांदा आलो ना तर 10 ते मग मी 12 त्याला दिवस काय थांबेल. म्हंटल असं पण तिकडे संभाजीनगरला राहत होतो हा. कुंभमेळा आपला नाशिक चालू होतं हा. तुझ्या आई वडील आणि बायकोला आणून सोड ग परभणीच्या वेळेस. हा सोड सोड. हा दर्शनाला आणि तुझ्या आम्ही पिल्लूला पण दर्शनाला पाठवून दे. हा चालेल ना चला चालेल चल येऊ का आम्ही हो, चालेल. बरं जमलं तर ये घरी नक्की. हो मी फोन करतो हा, जा तू. फ्री झाल्यावर एवढे काय बडबड करता हो बाबूराव तुम्ही किती ओरडले त्याच्यावरती किती घाबरला तो. अरे काय बरं म्हणजे अहो, थरथर कापायला लागला तो तुम्हाला आडवळकी बघून. माणूस आहे दिसतो का तुला हा? आमच्या ओळखीचा आहे का तो अहो पण मला नीट एका साईडला घेऊन विचारायचं हा ना तुला काय विचारती नीट विचारायचं चव घालत जा तुम्ही माझी चला घरी. चाल काय चाल हा. मी भाऊलाच सांगू थांब हा सांगा